विद्यार्थी मित्रांनो, आपण आज एक जीवनात अतिशय उपयुक्त असणारा संदेश या खेळातून घेणार आहोत। पहा, यासाठी आपण दोन गट केलेले आहेत। एक गट आहे स्नेहलचा गट, हात वर करा त्यांनी, व्हेरी गुड। आणि दुसरा गट आहे कौशल्याचा गट, त्यांनी हात वर करा, व्हेरी गुड। आता माझा एकदम सरळ प्रश्न आहे, हे तुमच्या समोर दोघांच्या मध्ये जी मी संख्या बनवलेली आहे ते इंग्रजी संख्या आहे, किती आहेत ते? स्नेहल तुमच्या गटात सांग। 9। स्नेहलचा गट काय सांगतोय की ते 9 आहेत। कौशल्य किती येतं ते? 6। बघा, मी त्या संख्येला अजिबात हात लावलेला नाही, पण स्नेहलचा गट सांगतोय की ते 9 आहेत आणि कौशल्याचा गट सांगतोय की ते 6 आहेत। मग मला सांगा, स्नेहलचा गट म्हणतोय ते 9 आहेत, कौशल्य तुमचा गटाचं काय म्हणणं आहे, ते बरोबर आहे का? नाही। बघा, तुम्ही 9 मानताय आणि कौशल्य ते म्हणतात की नाही, ते 9 नाहीत। मग सांगा ते किती इथं? 6। तुम्ही ऐका 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 ऐकून घ्या, तुमचा गट काय म्हणतोय? 6 आहेत। स्नेहल त्यांचा गट म्हणतोय की ते 6 आहेत। काय म्हणणं तुमच्या गटाचं? किती ते? बघा, ह्या मुली म्हणतात, इकडचा गट म्हणतोय की 9 आणि कौशल्य तुम्ही काय म्हणताय? ते 6। मग ते 6 आहेत का 9 आहेत? थांबा थांबा थांबा, एक लक्षात घ्या, स्नेहलच्या बाजूने दिसत आहेत 9, त्याला कौशल्य म्हणतोय चूक, ते 6 आहेत। आणि कौशल्य ज्यावेळेस 6 आहेत म्हणतो त्यावेळेस स्नेहल म्हणते चूक, नाही ते 9 आहेत। बघा, दोन्ही गट ठाम येतं, इकडचा गट म्हणतोय नाही ते 9 आहेत, इकडचा गट म्हणतोय नाही ते 6 आहेत। मग नेमकं किती आहेत ते? तर त्याचं एकदम साधं सोपं उत्तर आहे मित्रांनो, तुम्ही ज्या जागेवर बसलेला आहात त्यानुसार जे दिसतंय तुम्हाला, त्यानुसार तुम्ही ठरवताय की ते काय आहे, ते किती येतं, आणि त्यानुसार तुम्ही सांगताय। इकडचा स्नेहलचा त्यांचा गट सांगतोय की ते 9 येतं, त्यानुसार इकडचा कौशल्याचा गट सांगतोय ते 6 आहेत। आणि तुम्ही फार ठाम आहेत, तुम्ही भांडता एकमेकांशी की नाही ते 6च आहेत, नाही ते 9च आहेत। स्नेहल तुमच्या गटाचं ठाम सांगा, किती येतं ते सांगा, मत सांगा। 9, ओके। कौशल्य तुमच्या गटाचं ठाम मत सांगा, किती येतं? 6। बघा, बदलायचं नाही बरं का, बदलायचं नाही। चला उठा, जागेची आदला बदली करा। आता तुम्ही सांगितलेलं आहे, एक गट ठाम आहे 6 आहेत आणि एक गट ठाम आहे 9 आहेत, चालतंय, काय अडचण नाही। आता कौशल्य किती? आता तर तुम्ही म्हणत होतात, किती म्हणत होता आधी? 6। आता किती म्हणताय? त्याला तर आपण हलवलं पण नाही। स्नेहल तुम्ही अगोदर ठाम होतात की ते 9 आहेत, आता सांगा किती? 6। बघा, आता तुम्हाला तुम्ही आधी सांगितलं होतं ठाम राहायचंय, बदलायचं नाही, तुम्ही का बदललात? मग मला सांगा, ते 6 आहेत का 9 आहेत? कौशल्य अरे अरे थांबा थांबा, आता तर तुम्ही सांगत होतात की 6, आता भांडताय 9। तुम्ही मगाशी म्हणत होतात की 9, आता भांडताय 6 म्हणून। मग असं का? तर याचं साधं सोपं उत्तर आहे, तुम्ही ज्या जागेवर आहात, ज्या ठिकाणी आहात, त्यानुसार तुम्हाला जे दिसतं त्यानुसार तुम्ही ते मत मांडत असतात आणि तुमचं ते बरोबरही असतं। पण ज्यावेळेस समोरच्या व्यक्तीच्या बाजूने तुम्ही विचार करता तेव्हा ती त्याला चुकीचं वाटत असतं, आणि समोरची व्यक्ती ज्या दृष्टिकोनातून, ज्या ठिकाणाहून विचार करते त्याच्या जागेवरती व्यक्ती योग्य असते, पण आपल्याला ते चुकीचं वाटत असतं। आपल्या आयुष्यातही तसंच आहे। पहा, एखादी घटना, एखादा प्रसंग आपण ज्या बाजूने, ज्या दृष्टिकोनातून, ज्या ठिकाणाहून बघतो त्यानुसार आपलं मत बनतं, पण ते बरोबर, म्हणजे ते बरोबर असतंच, पण त्याच वेळेस समोरची व्यक्ती तिच्या बाजूने पाहत असते, तिच्या दृष्टिकोनातून विचार करत असते आणि ते मत तसं बनत असतं, त्यानुसार ती बोलत असते। याचा अर्थ ती व्यक्ती चुकीची असते असं नाही। जीवनामध्ये हे अतिशय उपयुक्त असणारं उदाहरण आहे। पहा, त्यामुळे लक्षात ठेवा, तुम्हाला जे दिसतंय तेच अंतिम सत्य आहे असं काही नाही। समोरच्या व्यक्तीला जे दिसतंय त्याला चुकीचं आहे असं म्हणायचा पण आपल्याला अधिकार नाही, कारण त्याच्या दृष्टिकोनातून ते बरोबर आहे। आता कौशल्य तुम्हाला किती दिसते? ते 6। किती दिसते तर? आणि त्याच वेळी स्नेहल यांना किती दिसते? ते 6। बघा, तुम्ही पण बरोबर आहेत आणि स्नेहलचा गट पण बरोबर आहे। स्नेहलच्या गटाला दिसते 6, ते बरोबर आहेत, त्याच वेळेस तुम्हाला किती दिसते? ते 9, तुम्ही पण बरोबर आहेत। आयुष्यात हे उदाहरण लक्षात ठेवा की आपण ज्या जागेवर आहात
त्यानुसार आपला दृष्टिकोन बनतो, पण त्यावेळेस समोरची व्यक्ती चुकीचं आहे असा बिलकुल समजायचं नाही. आलं लक्षात?